कुणी संसार केलाय म्हणजे त्या जीवाला सुख आहे का? म्हणजे रात्रंदिवस काबड कष्ट करायचं आणि आपल्या पोटाचं तीच खळग भरायचं ते आपल्या आयुष्यात लागलेलं आहे. रोज तमाशा करायचा, ढोल वाजवून मारायचा आहे. बरोबर आहे. अरे जीवाला सुख आहे का? मी आता विचार असा केलाय, काय पैसे खर्चून टाकायचे, जीवाची एन्जॉय करायची. पैसे खर्च केल्यावर जीवाचं एन्जॉय होतोय का? हे आज मेलं म्हणजे गेलं, उद्या मेलं म्हणजे गेलं, त्याचं काय आहे? पण हे पैसे परत नाही. जीवाची चैन मोज करायची. अरे बाबा आपण दोघांनी विचार करून चालेल का रे? काय करणार आपले मग आपल्या जीवा भावते सगळे मित्र जमा करायचे, बरोबर. सगळ्यांचा विचार करायचा आणि मग आपण चैन मोड करायला जायचा. आपले बरोबर सगळे मित्र एक जागी होऊया, सगळ्याचा विचार करून कुठेतरी फिरायला जाऊया. असं ना? आपले मित्र गोरखला बोलवून घेतून त्याचा विचार काय करूया. जा बोलावं. हे गोरख नेलं काय कुठे गेलं? राम राम. लगा झालं की लगा चला की जेव्हा कोण राब राब राबायचा पैसा मिळवायचा काय करायचं? आणि जेव्हा एन्जॉय करूया. म्हणजे नेमकं करायचं आहे काय? आणि जायची जीवाची चैन मोज करायची. म्हणजे हा तानाला पण बोलवून घ्या. त्याला बोलूया का? तानाला बोलवून घ्या. त्याच्याकडे आपल्यात आपली वर्गण काढू आणि जाऊ जाऊ, 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 जाऊ. बाबा वर्गणी काढायची. दादाला बोलवून अगदी वरनं कोणी पाहुण्याला अरे जीवा भावचा मित्र आहेत म्हणजे प्राण्या काय आणि सुतरी पायताना राहणार. का? अरे वर्गण काढूया आपण तिघं चौघजण आहे. असं काय सांगितलं? माझी पहिली अट काय? एकराव काढायची का लेकराव काढायची? लेकरावर काढायला नादाला लागू नका. माझं घरचे घर नगर. लेकरांना आपलं घर जळते. मला 3 मुलं आहे, तुम्हाला 3 आहे, ह्याला 3 आहे, त्याला एक बी मूल नाही. हे वर्गण देईल का? हा मग हे तुम्हाला कसं कसं वाटेल? नाही घर जळालं आमचं. मग आम्हाला नाही का? समान पैसे घालू. पण मी काय समान 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 पैसे घालायचे. काय? हा काय? किती घालायचे? बघ रे बाबा तुझी परिस्थिती बरी आहे. होय. आपण तर आहे किती जण? चौघं. चौघजण. होय. चौघात 10,000 किती झालं? 40,000. 40,000 महिन्याभर फिरले तर पैसे संपतील का होय, 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 होय. लागेल? होय. तू 20,000 घे. तू 10,000 घे. तू 10 घे. 20 आणि 10 30 आणि 10 40 आणि 10 चौघात 40 झालं आहे का नाही? 20 आणि 10 30 आणि 10 आपण आहे किती जण? 10,000 आणि किती झालं? चला काय काय बोललो आता? कसं काय? त्याने वर्गणी काढल्या चांगली आहे. चौघाला 10,000 बसते तर वर्गणी पैसे बरोबर झालं. अरे ताल्या तुझं घरी येणार का राशन कार्ड येणार का? हो ना, हे गोरख. हिसाब कसा झाला? अरे हिसाब आम्हाला काय कळलं ना काय? कसा हिसाब? शाळेत कशाला कवडे बोकंडी हे गेलता का? मग कसा हिसाब केला? अरे येड्यानं हिशोब आपण आहे किती जण? चौघाला 10,000 आणि किती झाले? 40. उद्या का नाही बघ क्या होणार ते? 20 20 आणि 10 30 आणि 10 आपण आहे किती जण? 10,000 आणि किती झालं? आणू का कुठं तुम्हाला? आमच्या डोक्यात हिसाब आहे ना. मुलं घरी ना, आमच्या अनेक प्रकारे हिशोब आहे. अनेक प्रकारे. हिशोबात काहीतरी घोळ आहे. मला आडवं लागायला लागलंय. हलवा करू नको, काम हिसाब व्यवस्थित विचारतो. काय रे लगा तुम्हाला काय म्हणून लगा मी काढून फसलो? काढून बघ. आता सुद्धा आणून बसलो, इकडं आणून बसलो. घरातनं बाहेर काय म्हणून हा, काढतो? कमाल. अरे आपण आहे किती जण? चौघजण. आहे का नाही? होय. चौघाचं 10,000 आणि किती झालं? 40,000. आता दमान सांगतोय आता तरी झक मारा ऐका. सांग. आहे किती जण? चौघजण. चौघाचं 10,000 आणि किती झालं? 40,000. 40,000 होते का नाही बघा? दाखव. 20 आणि 10 30 आणि 10 40. मग आणि किती व्हायला पाहिजे त्याला का? चला की एवढं यायला पाहिजे होतं. आमच्यावर जोडायला लागला. किती पैसे भेटायचे? आईला कुठं आणला रे आरसा येऊ हा तुला याच्यात तोंड दिसतंय काय? मांडल्यावर तुम्हाला दिसत नाही का? हा याच्यात तुझं तोंड दिसतं काय? काय लगा किती भानगड अशी आहे काय? जी एका बात आहे त्याला हे तोंड दिसते 12 बात आहे त्याला तोंड दिसत नाही बघा बरं. माझा चेहरा दिसतो गडे केस विसरले. एक नंबर आरसा काय हो धाबा पण चाचून कसं अडवत टाकलंय बघा. हे एक नंबर आहे ना. चष्मा जरा घाण झालाय का? एक नंबर दिसतोय. बोलायचं काम नाही. मला बघा बघ सुवास. आरशाने काय तुडवलंय काय त्याला वास मारायला लागलाय आता. बोलत हा ग्लास मध्ये काच कुठून मागवला रे? तुझ्या आईची शपथ घेऊन सांग, काय तुला खरंच त्याच्यात तोंड दिसतंय का रे? लगा तुम्ही काय शहाणा आहे का नाही? का रे? आणि निवड येते बुटा तोंड दिसतोय आवला
तू काय म्हणतात एकाच्या बाच्याला दिसते आम्ही म्हणतो 12 बापाचं कुणी हो म्हणून. मग तुम्हाला दिसलं नाही? अरे नाराय का मी तुला 20,000 का घाल म्हणतो तू? पुन्हा मी 8-4 दिवसांत तुला 10,000 देतो की उचलून तुला मागे चला तू अब्बा. म्हणायचं 20 माझं धरतीचं या दोघांचं दादा. पुन्हा द्यायचं असलं तर कडे असं एक काम करा, काय? पैसे मला बालमला बोलवून घेऊया. पैशाचा भांडा नको बालमला बोलूया. अरे वायफळ्यात आल्यापासून किती पैसा गोळा झाला असेल. खरं? उकळते का ती? जायच बोलाव. बालन मॅडम? बालम. चल कुठे चल? अरे आम्हाला फिरायला जायचं आहे बघ. दिव्याचा लाड पुरवायचा असेल तर माणसाने खिशाचा सल्ला घेणं गरजेचं. आता आमच्याजवळ 1 रुपया नाही म्हणून तुला बोलवले. चल आम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन चल. अरे पैशाची कशाला काळजी करताय? काय झालं? बाहेर खरेज मध्ये स्वतःचं काम आहे का? काय झालं? पैसा लागतो, पैशाच्या जगात काय चालतंय? म्हणून तर तुला बोलवले आम्ही. पैसेवाला माणूस घेऊन आलो. ह्याच्याजवळ बी बोंबला पैसा नाही वाटतो. हा? कोण आहे? प्रभाकर. आला बघ कर पण काय आला वाटतं की. कर भाकर का चपात्या म्हणतो प्रभाकर. त्याला बोलवले. अरे फिरायला जायसाठी त्याला बोलवून घेतलं आम्ही. बरोबर पैसा भयंकर. पैसा आहे का त्याला? बिल्डिंग बांधायला लागले, पैसा तो नाही. बरोबर प्रभाकर, ए प्रभाकर, प्रभुदेवा ये बाबा ये. नमस्कार बाबा. देवासारखे भेटला, मनाला समाधान वाटलं. होय. आला बघा खोंड. जरा खूप किंवाचे की बंधुत्वा गोडके 90 वर्ष वय पूर्ण आहे त्यांचं. अरे बालमला कसा चाल बा म्हणतो यार. आपल्याकडे जुना नाते असताना आज याला बोलून कशाला घेतलं? हा? त्यांचं म्हणणं आहे, त्या काळात काय गाणे ऐकलेले आहेत त्यांचं बरोबर आहे. कारण पूर्वीचे आणि त्यावेळचा तमाशा हा कुणाचा आहे? जेवण हे वायपळकर यांचा जेवण मामाचा तमाशा. तो तमाशा सुद्धा काही साधा नव्हता. पहिली जुनी फार कलावंत होते हो हो आणि त्यांचं हे स्टेज आहे. होय. तुला माणसाकडे नाव केलेलं आहे. हा या आता वायफळ- त्या कलावंताच्या पाठीमागं जर जर तमाशा सादर करायचा असेल तर साधारण तुम्ही उगं निदान दोरी धरून पाठीमागे या वाशी माझी इच्छा. आता काय ते केलं आम्ही आहेच की दूर दूर का हा? तू नुसतं पुढे दोरी बांध आम्ही आहेस. तू दोन्ही जण शिकायला काय करून काय करायला लागलं? या अवलाद फार शेवटचा उपाय सांगायला लागले. मित्र तुम्ही 14 जण जमला इथं, होय. याचं कारण काय? आम्हाला भावना फिरल्या कुठं फिरायला जायचं. फिरायला जायचं. होय. अरे बाहेर फिरायला जायचं म्हणल्यानंतर माणसाला पैसा पाहिजे. मग आता आमच्याजवळ नाही म्हणूनच तुम्हाला बोलवले. माझ्याकडे कसलं पैसे? बघ आता आहे का? तुझ्यावर पैसा नाही मग तुझे कशाला सांग? जरा खोय व्हायला बघ तुला. त्या वयाच्या बाजारात ठेवलं नुसतं 30,000 रुपयाचे सावळत इकडे. सावळच्या बाजारला घेऊन आणतो का? तुला काय का अकल आहे का? त्याच्याकडे पैसे असले तर तो खर्च का आपल्याला? बघा काय म्हणलं. ऐकलं नाही का त्याला? 30,000 साल. अरे काय काय ऐकतोय? कुणाला बोलावं काय बोलावं ही अक्कल आहे का? त्याला प्रभाकर मामा हा? एवढं फडक कुठं आणलं? फडकू विचारायला का? नालायकानो साळू दिसतो नाही काय बी असो तुझी बचत आहे का नाही? तुम्हाला फिरायला घेऊन जायचं ना? हो तसे माझ्याकडे 5-10 हजार रुपये माझ्या खिशामध्ये आहे. असणार की. जायचं ना? हो जाऊया. जा. बोलोरो गाडी ठरवून ये. भाडं मी देणार. फिरायला येतील तर आमची मडी घेऊन येतील. आता हायवे कसला झालाय गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यावर जगल का? मग काय तुमच्यासाठी काय आणू? हेलिकॉप्टर आणू? आणि वरनं खाली पडल्यावर जळून खातो. आणि मग काय घेऊन जायचं? साधं वाहन घ्यायचं रे. काय रे? साधं वाहन. होतं. एक ठिकाणी बसून प्रवास सुखी झाला पाहिजे. असं? आपलं वाहन जात असताना समोर येणाऱ्या वाहनानं हा. आपाप साईड दिली पाहिजे हा. आणि प्रवास सुखाचा झाला पाहिजे असलं वाहन घेऊन जायचं. कोणतं वाहन घेऊन जाऊया? जीसीपी. जेसीबी जायचं का मला माघारी का यायचं ना? जेसीबीला कशाला ठेवतोय? हा. जेसीबी 2 कामात आहे. कसं? कुठल्या बकेट मध्ये 10-12 माणसं बसवते, हा. त्याची न्यूज सोडते, हा. बोलत आली झाली. हा. आता माणसाचा विश्वास आहे का? नाही. कोणाला झटका आला, मेलं केलं, डबल काढून पळून मागायला यायचा शहाणा तुझ्या. तू आम्हाला फिरायला घेऊन चाललाय का पुरा घेऊन निघालाय? अरे तुम्ही माझे बालपणचे मित्र आहे, तुम्हाला फिरायला घेऊन जाणार. कसं नाही? बालपणचा मित्र माझा नव्यात कलंक. बालपणचा मित्र माझा नव्यात कलंक.
पाहिजे. एवढा खर्च जर कमी करायचा असेल हा तर पूर्वीसारखं गोडाऊन जाऊया. काय सांगतोय हा संस्थाने काळातला प्रवास स्वतःचा प्रवास त्याच तुला बायकांनी म्हणलं खेडेगावचीच मुलं आहेत, पण घोडा किती वापदार दिसतात. हा बरोबर आहे घोड्याने जायचं जायचं ना हो का? माझा घोडा पाहिला तेव्हा कसा घोडा परवा दिवशी तुला धावला कसा वाटला? होईल का मी पाचवा पात्र वाकत गेलो. धावला मग तुझ्या उडवला नव्हता बघ म्हणून तुला धावला होता ना नाही. मग आवला दे लांब आवला म्हणे की तेव्हा कसा घोडा पंच कल्याणी घोडा आहे. काय म्हणतो वाळ मागं टाकते. हो दिवस उगाच आपलं वापरात जर घोडा सोडला तर दिवस मागायला यमगल वाडी घातली. त्या इथं शाळा मुगरवाडी लांब आहे रे ती घोडा मेल्याला ओढत नेत होता होय. अरे माझा घोडा कसा आहे कसा सांगू तुम्हाला घोड्याला सामान आहे का बघितलं? आजीनं खुबी राम म्हणती बांधून सामान ते आहे का बघ. सगळ्या घोड्यावर घातले जरा निघायचे बघूया. घोडा सगळं आहे का? होय खाली बाथरूम बघितलं? काय करा आपल्याला घोडा जगविला अरे पुढे पाहिलं नाही समोर संस्थाने काळातल्या इमारती. अरे काय माहिती का घोडा शिकून जाऊन घोडा शब्दावर जाऊन कोण बसलो होतो ना. मग तुला माहितच आहे मला पुण्यात महत्वाचं माझे काम होतं. आहे ना अरे पाहिलं काय समोर काय आहे? काय पिशव्यांचा वाडा आहे हा? पिशव्यांचा कोण घेऊन जावायची मग तसल्या पिशव्या नव्ह. जाताना मला एरिया न्यायचा आहे. मग का तुला पिशव्या पिशव्यांचा वाडा अरे पिशव्याचा नाही पेशव्यांचा संस्थानिक काळातला वाडा आहे. पहिला आणि ते इमारतीचं बांधकाम बघ कसलं बांधकाम आहे. जरा जाऊन बघूया आपण. फिरून जा फिरून पाहिला पेशव्यांच्या वाड्यात मुळा मुद्दा नदीचं पाणी गोड्या प्यालेली धोडा. पाहिल्या गावानो हे समोरून वाहत आहे. त्या मुळाने मोठा नदी आहे आणि ह्या नद्या जंगलातून वाहत
गारवा लागत नाही पाणी पिऊन बघाय गारवा अरे मुळ्यातलं पाणी येते मुळ्यातलं पाणी मुळ्यातनं मन केलं का मुळातनं त्यातलंच ते मगर मी आहे का डेकऱ्या ओढून शेवाळा पाय कसं लागलं पाणी काय गोड लागलं पाणी गोड पाणी लागतंय. चांगलं लागलं काय सांगताय हे, मोठं चाकायला लागलाय पाणीच कसं लागलं अरे याचं कारण पाठी मोबत ना पाठवून बांधवायला लागले या अवघात डोंगरात पण द्यायचं वाईट आहे चला आता घोडा इथं बांधा आणि रेल्वेने जायचं मग ए, नाही बाबा. काय बोलतोय हे? अरे रेल्वेने जायचं ए, तुला काय असलेलं आहे का घोड्याला आमचा जीव इथनं तिथनं घोड्याला आपल्याला साथ दिली आहे. अरे दिली पण तू मुंबईत त्याला वैरण घालायचं कुठं अरे मुंबईत सोडून कोणी आता इथनं घोडं सोडून जायचं म्हणजे आपल्याला कसं वाटतंय का? मग काय करायचं नाही बाबा घोडं संघ घ्यायचं आपण घ्यायचं कसं घ्यायचं कसं म्हणजे घोडं इंजनाला बांधायचं जायचा शाळा नुसता लगाबच गेली गोड कुठं राहील अरे गाडी आली बघा हे रेल्वे आली काय? आली काय? मग गाडी आली लवकर आवं. रेल्वेला चला रेल्वे खाली पडूया रेल्वेत बसूया. बसायला जायचं आहे बसायला चला, 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 चला. याला गाडी कुठली बारा बाबा गेली बाबा अरे मुंबईमध्ये आलो बा मुंबईत आलो. मग वेळच नाही मुंबई आली का? गाढवा हे बघी बिल्डिंग वर तर शेवटचा बाजूला बघायला झाला बार्या तू पिठा तुला राहता येईल का बघतीये तुला काय तुला लय दिवस आता काय? ही स्थळ तुझ्या ध्यानात राहणार. आज ध्यानात आलं म्हणजे तुला का ते विमा तिथं तू इथं मला ठरवायला अरे तसं नाही वरचा शेवटचा बाजूला बघायला झाल्यानंतर डोकीला फेटा किंवा टोपी राहताय तुझ्याकडे चूक नाही तुला बी काही दिवस काय नाही बायको चक्रमा सगळं जाईल ना तू माझी तलू बाबा बरं आता झाले बालक हा झाले आता उलटू नको तुला मला बैल लावलाय उलट कुणाला बोलू नको. असं पण करू. आईला पण तुला अक्कल आहे का त्याच्या नादा लागून सकाळ धरण चहा नाही बस आहे ना त्याला नाश्ता नाही काय नाही मित्रांनो विचार करू नका हा? खायलाच पाहिजे ना तुम्हाला बघ, जावं एक खानोळ बघा आणि त्या खानोळमध्ये किती पैसे खर्च होतील ते माझं होतील तुम्हाला जेवायला घालणार झालं काय? मग जाऊ आपण एक खानावळ बघूया चला. अरे प्रभाकर अरे खानावर कोणच्या मेडिकल मध्ये असं तुझ्या वाणी किती खानावर मेडिकल मध्ये असते काय तुम्हाला माहिती आहे का काय मी आता तुम्हाला जेवण्यासाठी खानावळ बघण्यासाठी गेलो पण काय चमत्कार घडला काय झालं नाही? अरे 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 काय सांगायचं तुम्हाला आम्हाला इकडे बघायला लावून दिलं तुम्ही तिकडे बघू तुझा मग काय सांगायचं पण काय झालं काय तुम्हाला माहिती आहे काय झालं काय बघू बघितलं तुम्हाला काय बघितलं मादिक